नमस्कार मित्रांनो, मी सखी. आज आपण इगतपुरी जवळील घाटनदेवी मंदिरामध्ये आलेलो आहोत. निसर्गरम्य परिसरात वसलेलं एक प्राचीन मंदिर. नवरात्र म्हणजे गूढता प्रकट करणे, चेतनेचे रहस्य उलगडणे आणि ज्या स्रोतापासून सगळ्यांची निर्मिती झाली आहे त्या स्रोताशी पुन्हा जोडणे. कसारा घाटाच्या पायथ्याशी घाटनदेवीचे सुंदरसे मंदिर आहे. हे मंदिर शिवकालीन काळापासून अस्तित्वात असून पावसाळ्यात येथील धबधबे या ठिकाणचे सौंदर्य अजूनच वाढते. हे मंदिर इगतपुरी परिसरात थळ घाटाच्या पायथ्याशी वसलेले आहे. मंदिराभोवतीचे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. घाटनदेवी ही घाटांचे रक्षण करणारी देवी मानली जाते आणि ती संकटसमयी भक्तांच्या मदतीला धावून येते अशी आख्यायिका आहे. हे मंदिर 11व्या शतकात यादव राजवंशाने बांधले असे मानले जाते. मंदिराची मुख्य देवता घाटनदेवीच्या काळ्या दगडाची मूर्ती जी नदीकडे जाणाऱ्या घाटांची किंवा पायऱ्यांची रक्षक मानली जाते. मंदिरात गणेश, शिव आणि विष्णूसह इतर अनेक देवतांचे निवासस्थान आहे. हे मंदिर नागर शैलीतील स्थापत्यशास्त्रानुसार तयार केलेले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे उंच शिखर किंवा बुरुज. मंदिर एका मोठ्या अंगणाने वेढलेले आहे, ज्यामध्ये अनेक लहान मंदिरं आहेत. हे मंदिर इगतपुरीच्या बाहेरील बाजूस आहे. आपण म्हणूया रेल्वे स्टेशनपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिरापर्यंत रस्त्याने सहज पोहोचता येते आणि इगतपुरी आणि मंदिरादरम्यान अनेक बसेस आणि टॅक्सी धावतात. त्यामुळे घाटनदेवीला पोहोचणे सहज शक्य आहे. नवरात्र उत्सवामुळे देवीजवळ भक्तांची गर्दी जी आहे ती प्रचंड होती. नवरात्रीमध्ये इथे छान अशी जत्रा भरलेली होती. सुंदर अशा वातावरणात अनेक भाविक दर्शनाचा लाभ घेत होते आणि बाहेर देवीच्या प्रांगणामध्ये सुंदर अशी विविध वस्तूंची, प्रसादांची, खेळण्यांची दुकाने सजलेली होती. मित्रांनो, या नवरात्रीमध्ये आम्ही घाटनदेवीला भेट दिली आणि आम्ही घाटनदेवीचे आशीर्वाद घेतले. या नवरात्रीत मित्रांनो, तुम्ही सुद्धा या घाटनदेवीला नक्की विजिट करा. अतिशय छान सुंदर पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि इथे असणारी भाविकांची गर्दी अतिशय मनाला आनंद देते. छान शांत आणि सुखदायक असं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. मग मित्रांनो, कधी निघताय घाटनदेवीला नक्की आम्हाला सांगा. असे छान सुंदर व्हिडिओ जे आहेत ते घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासमोर येऊ. मित्रांनो, आमचे कंटेंट जे आहे ते जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की आम्हाला लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. चलो, टाटा, बाय. पुन्हा एकदा भेटूया नवीन एखाद्या सुंदरशा छान मंदिरामध्ये.
यात्रेच्या काही सुंदर छान क्षणांमध्ये मी तुम्हाला आता घेऊन जाते आणि इथेच तुमची रजा घेते. मित्रांनो, पुन्हा भेटूया. चला